दोस्त हो, या देशातील राजकारणातील हिरा म्हणजे शरदचंद्र पवार. लक्षात घ्या, शरदचंद्र पवार यांचं सध्याचं जर वय जर तुम्ही पाहिलं आणि त्यांचा उत्साह जर तुम्ही पाहिला, अगदी आजही या वयामध्ये सुद्धा देवाभाऊंना मात देणारं एकमेव व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे, ते म्हणजे शरदचंद्र पवार साहेब. शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे आमदार नाहीत, खासदार थोडे आहेत आणि एवढं सगळं असताना सुद्धा सत्ता सुद्धा त्यांच्याकडे नाही. देवाभाऊंकडे प्रचंड असं बहुमत आहे. एवढं सगळं असताना सुद्धा आज देवाभाऊ फक्त कोणत्या एका माणसाला घाबरत असतील तर ते एकमेव नाव आहे, ते म्हणजे शरदचंद्र पवार. आता तुम्ही बातमी पाहिली की राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांचे 22 आमदार शरदचंद्र पवार यांच्या संपर्कामध्ये होते. शरद पवार यांनी जर ठरवलं तर आजच 22 काय 30 आमदार ते आपल्या गटामध्ये घेऊ शकतात. ही किमया केवळ आणि केवळ शरदचंद्र पवार यांच्याकडे आहे. शरद पवार यांनी ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये आजही ते सत्ता स्थापन करू शकतात. परंतु तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि म्हणजे एवढा राजकारणाचा पचका झालेला आहे तरी सुद्धा शरद पवार नाव का महत्वाचं आहे आणि यालाच शरद पवार का म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दोस्त हो, सध्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये कॉकरोच पार्टीचा ट्रेंड आहे. परंतु ही कॉकरोच पार्टी प्रत्यक्षामध्ये मैदानामध्ये येणार का, प्रत्यक्षामध्ये निवडणूक लढवणार का आणि प्रत्यक्षामध्ये यांचा एखादा चेहरा जर लॉन्च झाला तर त्या चेहऱ्याला कोणी ऍक्सेप्ट करणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कोणाकडेही नाहीत. आणि त्यामुळे हा केवळ अण्णा हजारे यांनी जे आंदोलन केलं होतं 2011ला, अगदी त्याच पद्धतीने याचा फुगा फुटणार का अशी चर्चा सुरू आहे. म्हणजे बघा, कॉकरोच पार्टी ही केवळ तरुणांच्या मनातील खदखद आहे, दुःख आहे. कॉकरोच पार्टी ही बेरोजगार जो युवक आहे त्याच्या मनातली खदखद आहे. एकीकडे एक युवक ज्याच्याकडे पैसा आहे, नोकरी आहे, उद्योग आहे, व्यवसाय आहे, सगळी सेटलमेंट झालेली आहे, घर आहे आणि सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, तो मजेमध्ये आहे, 4 चाकी गाडीमध्ये हिंडत आहे, एसी मध्ये बसत आहे आणि आईश करत आहे. आणि एकीकडे दुसरा युवक परेशान आहे, खिशामध्ये पैसा नाही, कर्जाचा डोंगर झालेला आहे, काय करावं कळायला मार्ग नाही, रोजगार नाही, शेती पिकत नाही, धंदा चालत नाही, भांडवल नाही, या विवंचनेमध्ये तो अडकलेला आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करायचं ते सुद्धा कळायला मार्ग नाही. सरकारकडून अपेक्षा कराव्यात तर सरकार काय मदत करताना दिसतंय का? सरकार कशा पद्धतीने महागाई वाढवून ठेवत आहे. आपल्याला पेट्रोल डिझेल इराण द्यायला तयार आहे, रशिया द्यायला तयार आहे, परंतु नरेंद्र मोदी यांना तिकडून घ्यायचं नाही, अमेरिकेकडून घ्यायचं आहे. आणि या अट्टहासामुळे भारताचं प्रचंड असं वाटोळं सुरू आहे. महागाई होत आहे. आपण देवाभाऊंना, नरेंद्र मोदी यांना हिंदुत्वाच्या नावाखाली मतदान दिलं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, राजसाहेब ठाकरे यांनी शब्द दिला, सांगितलं, गुजरातचा दौरा केला आणि सांगितलं की नरेंद्र मोदी यांचं कार्य खूप चांगलं आहे, प्रचंड चांगलं कार्य आहे. आणि त्यामुळे राजसाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोनच असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी जर शब्द टाकला, काही विधान केलं तर त्याची चर्चा राज्यामध्ये नाही देशामध्ये होते. आता शरदचंद्र पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या विदेश नीतीची स्तुती केली. काही जणांना ती पचली, काही जणांना नाही पचली. काही जण म्हटले मास्टर स्ट्रोक. देवाभाऊंनी त्याचं अप्रिशिएशन केलं. नेमकं बघा, नेमकं काय झालं ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. शरदचंद्र पवार हे राष्ट्राचे नेते राहिलेले आहेत, अगदी प्रधानमंत्री पदाचे उमेदवार राहिलेले आहेत. अगदी थोडक्यामध्ये काही थोडंफार षडयंत्र झाल्यामुळे त्यांचं प्रधानमंत्री पद हुकलेलं आहे. परंतु प्रधानमंत्री न झालेले प्रधानमंत्री असं एक राष्ट्रीय पातळीवरचं, आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व म्हणजे शरदचंद्र पवार. केवळ भारतातच नव्हे तर जगभरामध्ये सुद्धा त्यांची ओळख आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे शरदचंद्र पवार. आणि त्यामुळे देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले, महाराष्ट्राचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेले, देशाचे कृषी मंत्री राहिलेले शरदचंद्र पवार, त्यांना आंतरराष्ट्रीय प्रश्नाची जाण आहे. आपला प्रधानमंत्री आहे, बघा, आपला प्रधानमंत्री आहे आणि तो नेमका कसाही असू द्या, विदेश नीती चुकू द्या, काही होऊ द्या, परंतु ज्या वेळेस आपल्या घराच्या आतमध्ये काय भांडायचं ते भांडा. शरद पवार यांची भूमिका किती महत्वाची आहे बघा. आपल्या घराच्या आतमध्ये तुम्हाला काय भांडायचे, काय समस्या असतील भांडा, परंतु ज्या वेळेस आपला वाद बाहेर देशासोबत होतो, इतर देशासोबत होतो, आंतरराष्ट्रीय पातळीवर होतो, त्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून, कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यावेळेस प्रधानमंत्री युरोप दौऱ्यावर गेले, नॉर्वेच्या दौऱ्यावर गेले आणि त्यावेळेस तिथं प्रधानमंत्र्याकडे पाहताना ते केवळ भाजपचे प्रधानमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात नाही, तर त्यांच्याकडे पाहिलं जातं भारताचे प्रधानमंत्री. आता नॉर्वेच्या ज्या प्रधानमंत्री आहेत त्यांचा कोणता पक्ष आहे, फ्रान्सचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांचा कोणता पक्ष आहे, इंग्लंडचा प्रधानमंत्री कोण आहे त्यांचा कोणता पक्ष आहे, याच्याशी इतर देशातील लोकांना काही देणं घेणं नसतं. आपण फक्त एवढं म्हणतो की त्या देशाचा तो प्रधानमंत्री, तसं भारताचा प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यामुळे अशा वेळी त्यांच्यावर साथ देणं, त्यांच्यासोबत त्यांच्या सुरात सुरू मिसळणं हे आपलं काम असतं. आणि ज्यावेळेस नरेंद्र मोदी भारतामध्ये येतात, लक्षात घ्या, भारताच्या
बाउंड्रीच्या आतमध्ये आले आणि त्यावेळेस त्यांनी महागाई असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा अन्य गोष्टी असतील, याबाबत जर चुकीचं धोरण घेतलं तर त्याबाबत मात्र त्यांना जाब विचारला पाहिजे, टीका केली पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, लोकांचा आवाज उठवला पाहिजे, शेतकऱ्यांचा आवाज उठवला पाहिजे. ही प्रामाणिक भूमिका शरद पवार यांची आहे. परंतु काय आहे, आपल्याकडे एवढी प्रगल्भता नाही, बुद्धीचा विकास झालेला नाही आणि असा विकास झालेले फार थोडे नेते आहेत. आणि शरदचंद्र पवार नेमकं कशाला म्हणतात हेच महत्त्वाचं आहे. बघा, शरदचंद्र पवार कळणं एवढी सोपी गोष्ट नाही. शरदचंद्र पवार कळण्यासाठी अगोदर तुम्हाला राजकारण कळावं लागतं. शरदचंद्र पवार या कळायला तुम्हाला त्यांची भाषणं, जुनी भाषणं तुम्ही पहा, त्यांच्या भूमिका पहा, त्यांनी शेतीसाठी केलेलं योगदान पहा, सहकारासाठी केलेलं योगदान पहा, महाराष्ट्रामध्ये आणलेली सुबत्ता पहा, पश्चिम महाराष्ट्र, बारामती, आज बारामतीचं उदाहरण तुम्ही पहा. कोणताही आमदार ज्याला कोणाला राजकारणामध्ये यायचंय, अगदी नरेंद्र मोदी यांच्या पक्षातले सुद्धा एखादा व्यक्ती त्याला राजकारणामध्ये यायचंय तर तो एकच स्वप्न पाहतो की मला माझ्या मतदारसंघाची बारामती करायचं आहे. आणि मग काही जण असा विचार करतील की शरद पवार यांनी केवळ बारामतीचा विकास केला आणि बाकीचा महाराष्ट्र कोरडा ठेवला. तसं नाही. बारामती असेल, पुणे असेल, हिंजवडी असेल, तिथले IT पार्क असतील, साखर उद्योग असेल, सहकार उद्योग असेल, असे अनेक उद्योग व्यवसाय विकसित करून हजारो लाखो तरुणांना पोटा पाण्याला लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आज देशामध्ये कॉक्रोच पार्टीचा उदय नेमका का झालेला आहे हे तुम्ही समजून घ्या. कारण बेरोजगारी वाढलेली आहे, लोकांना पैसा हवा आहे, पीक विमा भेटायला तयार नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं ते कळायला मार्ग नाही. आणि बघा, ज्याच्या घरामध्ये पैसा नाही, जो बेरोजगार आहे, त्याला विचारा पैशाच्या समस्या नेमक्या काय असतात. आणि शरदचंद्र पवार यांनी बघा कितीतरी कुटुंबामध्ये दर महिन्याला पगार, महिना झाला पगार, महिना झाला पगार, महिना झाला पैसे, हे देण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे अनेकांना पायार उभा केलं, अनेकांचे संसार उभा केले. हे महत्त्वाचं असतं. याला म्हणायचं राजकारण, याला म्हणायचं शरदचंद्र पवार. आणि ते काम, ते राजकारण त्यांनी केलेलं आहे. आणि ते राजकारण नेमकं देवाभाऊंना कळायला तयार नाही, या सरकारला कळायला तयार नाही. आणि अशामध्ये या देशामध्ये आता बघा, शरदचंद्र पवार तर वयोवृद्ध झालेले आहेत. आपले गुणरत्न सदावर ते नेहमी म्हणत असतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वयोवृद्ध नेते शरदचंद्र पवार. आता ते जरी वयोवृद्ध झाले असले, मग आता त्यांचा हा वसा आणि वारसा रोहित पवार पुढे चालू शकतात का? तर 100% चालू शकतात. बघा, शरद पवार यांची नीती किती महत्वाची आहे देशासाठी. आजही सत्ता नसताना सुद्धा, अगदी विरोधी पक्ष सुद्धा एकदम कमजोर असताना, विरोधी पक्ष नेता नसताना सुद्धा, काही नसताना सुद्धा शरदचंद्र पवार यांची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. याला म्हणायचं शरदचंद्र पवार, याला म्हणायचं शरद पवार. आणि आज कॉक्रोच पार्टीच्या निमित्ताने जो असंतोष आहे, जर शरदचंद्र पवार यांच्या हातामध्ये जर सत्ता असती तर तो असंतोष तुम्हाला एवढा मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये दिसला नसता. कारण शरदचंद्र पवार यांचं एकमेव धोरण होतं की सगळ्यांना रोजगार कसा भेटेल, सगळ्यांना पैसा कसा भेटेल, प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये नोकरी कशी लागेल, मग ती कोणत्याही माध्यमातून असेल. शेतकऱ्यांसाठी त्यांनी एवढं केलेलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात जो आज हिरवागार दिसत आहे किंवा अन्य पार मराठवाड्यामध्ये सुद्धा जो अनेक हिरवा भाग दिसत आहे, यामागे सुद्धा शरदचंद्र पवार यांचा फार मोठा हात आहे. आणि त्यामुळेच शरद पवार यांचं राजकारण या देशाच्या विकासासाठी राहिलेलं आहे. आणि शरदचंद्र पवार यांचं नाव महाराष्ट्रामध्ये सुवर्ण अक्षराने कोरलं गेलेलं आहे. आणि त्यामुळेच आजही शरदचंद्र पवार यांनी जी उंची गाठलेली आहे, जे करून दाखवलेलं आहे, त्याच्या पायथ्याला सुद्धा तिथपर्यंत बघा, शरदचंद्र पवार यांना जर एक उंच इमारत त्यांनी विकासाची बांधलेली आहे, तर तिथं एक मजला इमारत सुद्धा देवाभाऊंना बांधता आलेली नाही. त्याच्यासमोर 10, 12, 13 वर्ष झालं सत्ता आहे, अजून 2-3 वर्ष सत्ता राहणार आहे. आणि देशामध्ये आज नेमक्या कशा समस्या वाढलेल्या आहेत. पेट्रोलला रांगा आहे, डिझेलला रांगा आहे, शेतकऱ्यांचं आता खतं भेटणार की नाही ही चर्चा सुरू आहे. आता डिझेलचा इतका प्रॉब्लेम झालेला आहे, शेतकऱ्यांच्या नांगरटी सुरू आहेत. आणि मग त्यामुळे नांगरटीचे भाव वाढले, डिझेल नाही. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? नांगरट कसे करायच्या? बैल नाही राहिले. मग बैल जर नाही राहिले, ऐन वेळेस उद्या पाऊस पडला, मग नेमकं काय करायचं? म्हणजे पुढच्या वर्षीच्या उत्पादनावर फार मोठा फरक होणार की काय? शेतकऱ्यांनी लावणी कशी करायची? या अशा अनेक समस्या आहेत. आणि या सर्व समस्यामध्ये आज बघा, आज केवळ राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेतीकारण सगळं काही एकाच नावाभोवती फिरत आहे. ते नाव म्हणजे शरदचंद्र पवार. आणि त्यामुळे याला म्हणतात शरद पवार, शरद पवार, शरद पवार मत नक्की मांडा.